मंडळी, ज्यांना न्यायाची देवता म्हटलं जातं अशा शनी महाराजांची जयंती असते वैशाख पौर्णिमेला, जी यंदा आलेली आहे 16 मेला. मग ह्या दिवशी सामान्य माणसाने नक्की कशा प्रकारे शनी महाराजांची उपासना करायची असते, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी अजिबात करू नये, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे. खास करून ज्यांना शनीची 7.5 किंवा शनीची महादशा चालू आहे त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ मार्गदर्शन ठरणारच आहे. पण ज्यांना यापैकी काहीही चालू नाहीये, पण शनी जयंतीच्या दिवशी शनी देवताप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, शनिदेवाची उपासना करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगाचा आहे. चला तर मग तुमचा फार वेळ न घेता मुद्द्यावर येऊया. शनी महाराज कर्मफलदाता आहेत. माणसाच्या कर्मानुसार ते फळ देतात. कर्म चांगले असेल तर चांगले फळ मिळते आणि कर्म वाईट असेल तर कर्माची फळं भोगावी लागतातच. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, शनी जयंतीच्या दिवशी काय करावं? शनी जयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. यावेळेस शनी महाराजांना काळे तीळ जरूर अर्पण करावे. शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा लावणं ही शुभ मानले जाते. शनी जयंतीला शनी देवताशी संबंधित वस्तूचे दान अवश्य करावे. कोणत्या वस्तू आहेत ज्या शनी देवताशी संबंधित आहेत? काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचं तेल याचं दान तुम्ही करू शकता. या दिवशी शनिदेवतासह हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते. नामस्मरण केलं जातं. शनी मंत्राचा जप करावा असं आवर्जून सांगितलं जातं. शनी महाराजांची स्तोत्र असतील किंवा शनी चालिसाचं पठण असेल, ह्या गोष्टी शनी जयंतीला आवर्जून केल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी करायला नाही जमल्या तर यातील कुठलीही एक गोष्ट जमली तरी ती श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने करावी. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहापैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. शनी न्यायाधीश आहे. शनी 7.5 किंवा शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनी जयंतीचा सुवर्णयोग सोडू नये. सुवर्णसंधी मानून या दिवशी शनी महाराजांची सेवा करावी. या दिवशी शनी उपासना, नामस्मरण, आराधना, जप, तप नक्की करावं. त्यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते. शनी जयंतीच्या दिवशी भगवान शिवशंकर, हनुमान, श्रीकृष्ण यांचेही पूजन केले जाते. नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होतो असंही सांगितलं जातं. शनी महाराजांची कृपा हवी आहे असे वाटत असेल तर कसं वागायला हवं, अर्थात आईवडिलांचा सांभाळ करावा, घरातल्या बाहेरच्या सगळ्या वृद्ध व्यक्तींचा आदर करावा, दानधर्म आपल्याला जसं परवडेल त्याप्रमाणे नक्की करावे, व्यसनाधीन होऊ नये आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत नक्की करावी, स्त्रियांना उचित सन्मान द्यावा, दुसऱ्यांचे अहित चिंतू नये, अहंकाराचा त्याग करून निष्काम कर्मयोग केले तर शनी महाराज प्रसन्न होतात. शनी जयंतीला काय करावे ते आपण पाहिलं. आता शनी जयंतीला काय करू नये ते बघूया. शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये. त्याचबरोबर केस कापणं, नख कापणे यासारखी कामे सुद्धा शनी जयंतीच्या दिवशी करू नये. शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही वृद्धांचा अपमान करू नका, त्यांना त्रास देऊ नका. शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नका, कुणालाही फसवू नका. खरं तर ह्या गोष्टीचं पालन हे इतर दिवशी सुद्धा व्हायला हवं, पण त्यातल्या त्यात लक्षात ठेवून सवयीच होण्यासाठी शनी जयंतीच्या दिवसापासून तुम्ही ह्या गोष्टीची सुरुवात करू शकता. शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं अनैतिक कर्म करू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. आता अगदी थोडक्यात जाणून घेऊ की नक्की काय करायचं आणि काय नाही.
तर सगळ्यात आधी शनी जयंतीच्या दिवशी उपासना करायची, अर्थात शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घ्यायचे. जमलं तर शनी मंत्राचा जप करायचा आणि शनी महाराजांच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करायचं. दान धर्म करायचा. ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात. पिंपळाच्या झाडाची पूजा करणं हे सुद्धा लाभदायक असतं. आणि कुठल्या गोष्टी करू नये तर कुठलाही अनैतिक कर्म शनी जयंतीच्या दिवशी अजिबात करू नये. केस कापू नये, नख कापू नये, कुणालाही फसवू नये, खोटं बोलू नये. ह्या गोष्टीचे पालन शनी जयंतीला आवर्जून करावं. मित्रांनो, जर तुम्हाला 7.5 चालू असेल किंवा शनीची दशा चालू असेल किंवा कुंडलिकीमध्ये शनी दोष असेल तर तुमच्यासाठी शनी जयंती सुवर्ण संधी घेऊन येते. या दिवशी शनी महाराजांची मनापासून उपासना करा. शनी महाराजांच्या नावे दानधर्म करा. निश्चितच तुमची ह्या त्रासातून सुटका होईल. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.